आज आमच्या गावात अखंड हरिनाम सप्त्याला राजस्थानचे राज्यपाल फुलंब्रीच्या आमदार अनुराधाताई पण आलेल्या होत्या। त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट नाही का सप्त्यामध्ये ब्लॉग स्टार्ट केला। बापरे, मी पब्लिक पाहून तर हैराण झालो होतो। आम्हाला तर वाटत पण नव्हतं की आमच्या गावामध्ये आमदार आणि राज्यपाल सुद्धा येऊ शकतात म्हणून। एवढे पब्लिक पाहून तर मी गावातला असून पण हैराण झालो होतो। ही गोष्ट एवढीच नाही तर ही आहे एका गावाची ताकद, एका विचाराची क्रांती। कारण इथं कोणी धर्म पाहिला नाही आणि जात विचारली नाही। आमच्या गावात जातपात न मानता फक्त एक गोष्ट जपली आहे, ती म्हणजे माणुसकी। तर मित्रांनो, तुमच्या गावामध्ये पण अशीच एकजूट असेल ना तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तुम्हाला बोलता बोलता बागडे नानांचं पण भाषण चालू झालं होतं। पाहता पाहता त्यांचं भाषण ऐकायला एवढी पब्लिक जमा झाली होती तर तुम्हाला काय सांगू। ह्या पाठीमागच्या लोकांना स्टेज सुद्धा दिसत नव्हतं बरं का, पण आम्हाला एवढी मोठी टीव्ही लावली होती। पाहता पाहता नानांचं भाषण पण संपून गेलं होतं। आता बारी होती कीर्तनकार यायची। कीर्तनकार माऊली महाराजांचं पण आगमन झालं होतं आणि फटाके पण फुटत होते। कीर्तनकार म्हणजेच आपले माऊली महाराज यांनी खूप भारी कीर्तन केलं। तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका। तर मित्रांनो, कीर्तन पण संपलं आणि ब्लॉग पण संपला। तर पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय।